एका रक्तदात्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते। त्यामुळे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी केले। मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, सुप्रिया मेस्त्री, शीतल दळवी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेश सावंत, प्रज्वल वर्दम, पप्पू पुजारे, सागर राणे, सदा चव्हाण, गणेश तळगावकर, स्वप्नील चिंदरकर, सुभाष मालंडकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश सावंत, दीपक दळवी, सचिन पारधिये, प्रथमेश दळवी, सर्वेश दळवी, नगरसेविका मेघा गांगण, मनस्वी ठाणेकर, श्री काणेकर, राजू हिरलेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निसार शेख, संतोष गुरव, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते। पुढे बोलताना हर्षदा वाळके म्हणाल्या, आजच्या काळात अपघात, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांमुळे अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत असते। अशा वेळी रक्ताचा तुटवडा जाणवू नये आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे। त्यापुढे म्हणाल्या, पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे। त्याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचू शकतात। त्यामुळे समाजहितासाठी अशा उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे। रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला असून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचा उद्या 23 वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त जसं साहेबांनी आवाहन केलेले आहे की आपल्याला समायोजित उपक्रम घ्यायचे आहेत आणि त्या अनुषंगाने या शहर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि कणकवली तालुका रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले कणकवली पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय रावराणे साहेब, सर्व जिल्हा परिषद सदस्य, युवा मोर्चा अध्यक्ष, आमचे सर्व जिल्हा बँक सदस्य असतील, देसाई साहेब असतील, सर्व नगरसेविका आणि सर्व पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केलेले सगळे डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी वर्ग। आपल्याला माहिती आहे की उद्याचा जो वाढदिवस आहे साहेबांचा आपण दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करतो, वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो। पण आताची जी परिस्थिती आहे अल्निनोच्या अनुषंगाने ते देश आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दुष्काळाचं सावट निर्माण झालेलं आहे। अनेक प्रकारच्या समस्या, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ते पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या परिस्थितीमध्ये मला माझा वाढदिवस साजरा करणं योग्य वाटत नाही, पण जर आपण समाजोपयोगी काही उपक्रम करत असू तर ते उपक्रम निश्चितपणे या ठिकाणी स्वागतार्ह आहेत आणि त्या अनुषंगाने आजचा हा रक्तदान शिबिर आहे। आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताची गरज असते, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ऍक्सिडेंट होत असतात आणि अशा वेळी दुर्मिळ रक्तगटाचा खूप मोठ्या प्रमाणावरती तुटवडा भासत असतो। त्यामुळे आज अशा प्रकारच्या रक्तदान शिबिराची खूप आवश्यकता आहे कारण ज्यावेळी आपल्याला माहित कळतं की एखादा पेशंट जातो आणि त्या पेशंटला रक्ताची गरज असते आणि रक्तासाठी जेव्हा वळवळ करावी लागते आणि ते उपलब्ध होत नाही आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं खूप कुचंबणा होत असते आणि ती कुचंबणा टाळण्यासाठी आपल्या सर्व मोर्चाच्या वतीने, सर्व मोर्चे असेल आपल्या भाजपच्या वतीने या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा रक्ताचा तुटवडा भासू नये। एक समाजोपयोगी उपक्रम आहे, समाजाला पुढे घेऊन जाणारा उपक्रम आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त रक्तदान या ठिकाणी रक्तदाता या ठिकाणी आपल्याकडे नोंदणी पण झालेली आहे। आपण अपेक्षा करूया की या ठिकाणी आपला हा सगळ्यांनी मिळून हा रक्तदान शिबिर जे आहे ते जास्तीत जास्त सहभागाने यशस्वी करूया।
असं मी या ठिकाणी आपल्याला सांगते आणि सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि सांगते धन्यवाद.